सकाळी लवकर झोपेतनं उठलो, म्हटलं चला रोजच्या प्रमाणे थोडं चालावं, व्यायाम करावं. आणि चालत होतो की आमच्या गावातला आमचं मित्र भेटलं. मित्रांनो बघा थंडी किती की ह्याने अजून ब्लँकेटच सोडलं नाही. कुठे गेलता ब्लँकेट घेऊन? गेलो तू कार्यक्रमाला. कसला कार्यक्रम? हे आपलं जागरण गोंधळ पार्टी अशी वाजवायला. कुठं होता कार्यक्रम? काय? आता फलटणला. फलटणला. साधारण किती वर्ष झालं हे क्षेत्रात आहे तुम्ही? मी जवळजवळ 3री पासून आहे की ह्याच्यात. लका लका म्हणजे जवळजवळ निम्म्याच्या वर आयुष्य चालेल. कलेलाच अर्पण केलं. कसं वाटतंय असं कार्यक्रमाला ह्याला गेल्यावर? कसं आपलं आता हे करणं भागच आहे आपलं. हां आपली दोन तीन लेकर आहे ती. हां आता कुठंतरी सांभाळ केलाच पाहिजे की त्यांचा, काय नाही काय केलं तरी. बरोबर आहे की साधारण ह्या कामातून म्हणजे किती पैसे भेटतात काय? बरं ह्या कामातून मग काय आपलं पोटापुरतं भेटतात. बर बर तरी काय काय वाद्य वगैरे वाजवता तुम्ही? मी ढोलकी कच्ची असं वाजवतो. बघा मित्रांनो, म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच. चला चालत सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्याकडे जर कुठली कला असली तर माणूस आयुष्यात कधीच उपाशी मरत नाही. हो बरोबर आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला असं वाटतं का कधी की आता समजा म्हणजे तुम्हाला कलेची बी भरपूर आवड आहे? हो, मी लहानपणापासून या कला म्हणलं का नाही, हां ही माझं रक्त असं सळसळ असं सळावतं. असं एखाद्या पिक्चर मध्ये जाऊ बी वाटतं का? आता आपल्याला काय अजून हे आलं नाही बरं का, चान्स आला नाही का? चान्सच आला नाही. मित्रांनो लय भारी कलाकार आहेत हे. जर कधी ह्यांना संधी वगैरे द्यायची असेल शॉर्ट फिल्म वेब सिरीजसाठी तर 100% कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण की कलाकार असंच पाहिजे ज्यांना कलेची आवड आहे. उगाच ज्याला कलेची आवड नाही काय नाही अशा माणसाला घेऊन काय उपयोग होत नाही. आणि शक्यतो जास्त कलाकार हा परिस्थितीने गरीब असतो आणि ग्रामीण भागातलाच असतो. काय म्हणायचं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बरं का. कारण की कसं असतं, एखादा श्रीमंत माणूस असल्यावर त्याच्या डोक्यात असले विचार येत नाही ती की कला क्षेत्रात जावं हे करावं. तो नाही. नुसतं पैसेच कमवत बसणार. पण जो माणूस परिस्थितीने गरीब असतो त्याचं स्वप्न असतं की आयुष्यात कुठेतरी झळकायचं. अहो आपल्याला दुसऱ्यानं तूप रोटी खाल्ली तरी आपल्याला त्याचं बघायचं नाही, पण आपल्याला शिळी भाकरी चटणी असली तरी आपण खाऊ शकतो. हे खरं बोलला बरं का. लाख मोलाचा शब्द बोलला. बोलून भारी वाटलं. दिवसाची सुरुवात चांगली झाली. थँक्यू धन्यवाद. भेटू दुपारनं. चालतंय ठीक. चालतंय. ओके बाय. इंस्टाग्राम फॅमिली.